श्रीमती भीमाबाई गोपाळ मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त डिसेंट फाउंडेशन पुणे आणि TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटर तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानं देहुगाव येथे महिलांसाठी आस्था कॅन्सर पूर्व तपासणी जनजागृती अभियान तसेच किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना हा विशेष आरोग्य व जनजागृती उपक्रम उत्साहात संपन्न झाला। श्री संत तुकाराम महाराज बँक्वेट हॉल श्री क्षेत्र देहू येथे झालेल्या या उपक्रमात महिलांसाठी स्तन, मुख व गर्भाशयाच्या कर्करोगाची पूर्व तपासणी करण्यात आली। महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं। याचबरोबर डिसेंट फाउंडेशनच्या कळी उमलताना या विशेष अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुलींना मानसिक व शारीरिक आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, मासिक पाळीतील आरोग्य, स्वच्छता, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनचा वापर तसेच स्वसंरक्षण याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। मुलींच्या आरोग्यविषयक समस्या, शंका व संकोच दूर करून यांच्यामध्ये आरोग्याबाबत जागरूकता, आत्मविश्वास निर्माण करण्याचा उपक्रमाचा उद्देश होता। या कार्यक्रमात रयत शिक्षण संस्थेचा संत जिजाबाई कन्या विद्यालय देहुगाव येथील सुमारे 1200 मुलींसाठी 2 सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजल मशीनचं वितरण, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिनचं वाटप, कळी उमलताना मार्गदर्शन पुस्तिकेचं वितरण करण्यात आलं। महिला निरोगी तर कुटुंब निरोगी। संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून माणुसकी, सेवाभाव आणि समाज कल्याणाचा संदेश दिला। तुका म्हणे सुख पराविया सुखे या विचारातून प्रेरणा घेत दुसऱ्यांच्या सुखात व कल्याणात आपलं सुख मानून समाजासाठी विधायक काम करणं हीच खरी सेवा। या भावनेतून डिसेंट फाउंडेशन सातत्यानं आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण, जनजागृतीचा उपक्रम राबवत आहे। महिला निरोगी असेल तर कुटुंब निरोगी राहते आणि आजची मुलगी निरोगी, जागरूक व आत्मविश्वासू असेल तर उद्याचा समाज अधिक सक्षम होतो। हा संदेश जगद्गुरू कृपांकित हरिभक्त परायण डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांनी यावेळी प्रवचनातून दिला। श्रीमती भीमाबाई गोपाळ मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित हा उपक्रम केवळ श्रद्धांजलीपुरता मर्यादित न राहता समाजातील महिला, मुलींच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या सामाजिक उपक्रमाला समर्पित करण्यात आला। या कार्यक्रमाची विशेष बाब ठरली आहे। डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई याप्रसंगी उपस्थित होते, तर डॉक्टर प्रियंका निकम, डॉक्टर किशोर यादव, उज्ज्वला गवळी, छाया पाटील, मंदार काशीद, मुख्याध्यापिका निवेदिता पालसर, संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर मोरे, पालखी सोहळा प्रमुख लक्ष्मण महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, विश्वस्त विक्रम महाराज मोरे, नगराध्यक्ष पूजाताई दिवटे, नगरसेवक स्वप्नील काळोखे, सपना मोरे, प्रियंका मोरे, शेखर महाराज जांभुळकर, अभिमन्यू काळोखे, प्रल्हादाप्पा मोरे, निवृत्ती महाराज शास्त्री, संतोष महाराज काळोखे, किरीट मोरे, कांतीलाल काळोखे, रत्नमाला करंडे, अशोक मोरे, मुस्ताकभाई शेख आदी मान्यवर, ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिसेंट फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, TGH ऑन्कोलाईफ कॅन्सर सेंटरचे वैद्यकीय पथक तसेच स्थानिक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनील महाराज मोरे यांनी केलं, तर आभार तुकाराम महाराज यांचे वंशज संत तुकाराम महाराज संस्थानचे माजी अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी मानले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी अन्नप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। आमच्या संत जिजाबाई कन्या विद्यालयामध्ये गेल्या महिन्यामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे ते फाउंडर जे आहेत जितेंद्र बिडवे साहेब ते आमच्या विद्यालयामध्ये आले आणि त्यांनी आम्हाला एक उत्तम असा उपक्रम शाळेमध्ये राबवायचा आहे असं त्यांनी सांगितलं। आमच्या विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापिका श्रीमती पाटुकरताई यांनी त्यांना लगेचच पॉलिसी सकारात्मक सांगितलं आणि त्यांनी आमच्या विद्यालयामध्ये अगोदरच नाही करायला सांगितलं 30 जुलैला आपल्या विद्यालयामध्ये हा उपक्रम सादर करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये किशोरवयीन मुली असतात की त्यांचं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल, त्यांचं मानसिक आरोग्य कसं ठेवता येईल आणि वयात नुकत्याच आलेल्या ज्या मुली असतात त्यांची कळी उमलताना आपल्या शरीराची वैयक्तिक लेवलवरची किती काळजी असते ती त्याच्याप्रमाणे घेतली पाहिजे, आपला आहार कसा पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्या आणि ज्या मुली चांगल्या होत्या त्यांनी आमच्या विद्यालयाच्या मुलींना तिथून कसं मार्गदर्शन केलं। याशिवाय आमच्या विद्यालयाला मध्ये सुद्धा देणगी स्वरूपामध्ये दिलेले आहेत। धन्यवाद डिसेंट फाउंडेशन, त्या डिसेंट फाउंडेशनचं मी आमच्या संत जिजाबाई कन्या विद्यालयातर्फे आभार व्यक्त करते आणि खूप खूप छान धन्यवाद।
न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, देहू. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.